तसंच मी एक पालक म्हणून माझे अनुभव सांगतो. मी गेली 2009 पासून या भागामध्ये काम करतोय आणि या भागामध्ये पाहिलं तर आता तुम्ही सर्वजण आहेतच, पाहताय की खूप अतिशय दुर्गम आणि शिक्षणापासून तरी कोसो दूर म्हणलं तरी चालेल तसा हा आपला भाग आहे. 2009ला आल्यानंतर तर मी लातूरचा आहे, मला वाटलं की या भागामध्ये कसं होईल किंवा शिक्षणाशिवाय तर माणसाची प्रगतीच नाही. शिक्षण असेल तरच माणसाची प्रगती आहे, कुठतरी विकास आहे आणि चांगला नागरिक घडवण्याची क्षमता जी आहे ते शिक्षणात आहे. आणि तीच गोष्ट या भागामध्ये फार दयनीय अवस्था. आणि आमच्या समोरच एक छोटंसं रोपटं सांबळे साहेबांनी लावलं 2012ला अचिव्हर्स अकॅडमीच्या नावाने आणि या भागामध्ये शिक्षणाचे एक ज्योत लावायला आणि प्रवाह सुरू केला आणि त्याचं आज हे एवढं मोठं आज वटवृक्ष उभा आहे. कल्पवृक्ष म्हणलं तरी याला वावगं होणार नाही, कारण आज आपण पाहतोय सर्व पालक सांगतायत की माझ्या मुलाला सर मॅथ जमत नाहीये, पाड्यांमध्ये अडचण आहे, टेबल्समध्ये अडचण आहे, कोणाला इंग्रजीमध्ये आहे, कोणाला स्पेलिंगमध्ये आहे. आणि ही मी लातूरला पाहिलोय, बरेच क्लासेस आहेत, भरमसाठ क्लासेस आहेत की पालकांचं इतकं ऐकलं जात नाही की कारण एवढा वेळ नसतो सर. कुठलीच अकॅडमी आपण होम ट्युशन ऐकलं असेल की घरी जाऊन करतात होम ट्युशन आणि त्या विद्यार्थ्यांची प्रत्येक एक अडचण समजून घेतात. आणि हे तुम्ही इतकं छान करताय ना, खरंच तुमचे धन्यवाद द्यावं की प्रत्येक पालकाची तुम्ही अडचण समजून घेताय की प्रत्येक विद्यार्थी तो कुठं कमी आहे आणि तो कसा पुढे जाईल हे पाहताय सर. आणि ही फार आमच्यासाठी मोठी बाब आहे. आणि पालक म्हणून माझी जबाबदारी आहे सर्व पालकांची. आम्ही तुम्हाला आज आश्वासन देतोय की आमच्यानं जे शक्य आहे. एक खाऊचा विषय निघाला, ते खाऊचा विषय ते आमची जबाबदारी आहे, ती जबाबदारी तुमची नाही. आणि ती जबाबदारी आम्ही बरोबर पार पाडू की मुलगा यानंतर आमचा पाल्य खाऊ घेऊन क्लासमध्ये कसं येणार नाही किंवा पैसे त्याच्याजवळ, हे आमची जबाबदारी आहे, ते पार पाडू. आणि तुम्ही जे कार्य करताय खरंच तुमच्या कार्याला सलाम आहे. आणि माझी मुलगी आरोही आहे, आता ती उपस्थित आहे, ती पण तिचा अभ्यासही खूप चांगला आहे. ती ऑलिम्पियाडमध्ये असेल, मंथनमध्ये असेल, प्रत्येक वर्षी तिचा रँक असतो, क्लासमध्ये तिचा रँक असतंय. आणि याचं सगळं श्रेय मी तुम्हाला देईन सर की खरंच तिच्यामध्ये खूप काही बदल होतोय. आणि तुमची एक गोष्ट मला फार आवडते, परीक्षेच्या वेळेस पाहतोय तुमची क्वेश्चन बँक पाहिलं असेल ना, पालकांना माहिती असेल ना, क्वेश्चन बँक पाहताय ना, ती प्रश्नपेढी तुम्ही पाहताय की प्रत्येक विषयाची क्वेश्चन बँक बनवताय तुम्ही. आणि जेवढे चॅप्टर त्या परीक्षेला आहेत, एक्झामला, त्या चॅप्टर मधला प्रत्येक प्रश्न त्या क्वेश्चन बँक मध्ये असतो आणि प्रत्येक क्वेश्चन त्या प्रत्येक मुलांकडनं तुम्ही सोडून घेताय, त्यांना वैयक्तिक देताय आणि त्याचं चेक पण करताय सर. उगाच देत नाही, पाठवून घरी दिलंय, मुलांनी सोडवलंय का नाही हे सुद्धा असं करत न करता तुम्ही प्रत्येक मुलगा पाहताय की सोडवलं का नाही. आणि प्रत्येक वीकला जी टेस्ट होते आपली, ती एक नियोजन खूप चांगलं आहे की प्रत्येक काय होतंय, मागचा पाठ शिकवला, दुसरा पाठ शिकवला की मागचा लेसन तसंच राहून जातो. पण तसं न होता त्याचं मूल्यमापन इव्हॅल्युएशन प्रत्येक वेळी तुम्ही करत असता ट्युशनच्या आपल्या काही टेस्टच्या माध्यमातून, ती पण गोष्ट चांगलीच आहे. आणि आम्हा सर्व पालकांचं तुम्ही वेळोवेळी ऐकून घेताय, प्रत्येक अडचणी ऐकून घेताय, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही जे कल्पवृक्ष लावलंय, जे कल्पवृक्ष काय म्हणतोय सांगताय की कल्पवृक्ष म्हणजे कसं असतंय, आपण जे मागू ते आपल्याला मिळत असतं.